नमस्कार सगळ्यांना. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 3 जुलै 2026 रोजी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीबद्दल संपूर्ण माहिती. या दिवशी गणपतीची पूजा कशी करायची, व्रत कसं करायचं, पूजेची योग्य पद्धत काय आहे, चंद्रदर्शन का महत्त्वाचं आहे आणि या व्रतामुळे कोणते शुभ लाभ मिळतात, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. संकष्टी चतुर्थी म्हणजे काय? हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. संकष्टी या शब्दाचा अर्थ आहे संकटाचा नाश करणारी. या दिवशी श्री गणेशाची भक्तिभावाने पूजा करून दिवसभर उपवास केला जातो. संध्याकाळी चंद्रदर्शन करून व्रत सोडलं जातं. भगवान श्री गणेश हे विघ्नहर्ता, बुद्धीचे देव आणि शुभ कार्याचे अधिपती मानले जातात. म्हणून जीवनातील अडथळे, आर्थिक समस्या, कौटुंबिक अडचणी, शिक्षणातील अडथळे आणि आरोग्याच्या समस्या दूर व्हाव्यात म्हणून लाखो भाविक हे व्रत श्रद्धेने करतात. यानंतर जाणून घेऊया की 3 जुलै 2026च्या संकष्टी चतुर्थीचे महत्त्व. मैत्रिणींनो, आषाढ महिन्यातील ही जी संकष्टी चतुर्थी आहे ती अत्यंत पवित्र मानली जाते. या दिवशी भक्त श्री गणेशाला दुर्वा, लाल फुले, मोदक आणि लाडू अर्पण करतात. असं म्हणलं जातं की या दिवशी मनापासून केलेली प्रार्थना श्री गणेश लवकर स्वीकारतात. ज्यांच्या आयुष्यात सतत अडचणी येतात, कामात यश मिळत नाही, लग्नात अडथळे येतात किंवा आर्थिक संकटे असतात, त्यांनी हे व्रत श्रद्धेनं जरूर करावं. त्यानंतर बघूया पूजाविधी. सकाळी लवकर उठून स्नान करावं, घर स्वच्छ करून देवघर सजवावं, श्री गणेशाच्या मूर्तीला किंवा फोटोला स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने शुद्ध करावं. नंतर हळद कुंकू, अक्षता, फुले आणि दुर्वा अर्पण कराव्यात. गणपतीला लाल फुले विशेष प्रिय आहेत, त्यामुळे लाल फुलंच त्यांना वाहावीत. त्यानंतर नैवेद्य म्हणून मोदक, लाडू किंवा आपल्या घरी बनवलेला गोड पदार्थ त्यांना अर्पण करावा. शक्य असल्यास गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशन गणेश स्तोत्र किंवा ओम गणगणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. दिवसभर उपवास करताना शक्य असल्यास सात्विक राहा, म्हणजे राग, वादविवाद आणि नकारात्मक विचार टाळा. संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर श्री गणेशाची आरती करून नैवेद्य दाखवा. त्यानंतर चंद्राला अर्घ्य द्या आणि मगच उपवास सोडा. त्यानंतर बघूया या व्रताचे लाभ. तर मैत्रिणींनो, या दिवशी श्रद्धेने व्रत केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात, बुद्धी आणि विवेक वाढतो, घरात सुख समृद्धी नांदते, आर्थिक प्रगतीचे मार्ग खुलतात, मुलांच्या शिक्षणात यश मिळते, नोकरी आणि व्यवसायात प्रगती होते, मनशांती आणि आत्मविश्वास वाढतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भक्ताच्या मनात श्रद्धा आणि सकारात्मकता निर्माण होते. तर ही या व्रताची काही लाभ आहेत. तर आपण सगळ्यांनी हे व्रत खूप मनातून आणि श्रद्धेने केलेच पाहिजे. त्यानंतर बघूया चंद्रदर्शनाचे महत्त्व. संकष्ट चतुर्थीचं व्रत चंद्रदर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच उपवास सोडला जातो. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. चंद्रदर्शनामुळे मनाला शांती, स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. जर हवामानामुळे चंद्र दिसला नाही तर आपल्या परिसरातील चंद्रोदयाच्या वेळेनंतर श्रद्धेने प्रार्थना करून आपल्याला हे व्रत पूर्ण करता येते. त्यानंतर चंद्रदर्शनाची वेळ बघूया. महाराष्ट्रात 3 जुलै 2026 रोजी चंद्रदर्शन साधारणतः रात्री 9:50 ते 9:55 या वेळेत होईल. मात्र तुमच्या शहरानुसार ही वेळ काही मिनिटांनी पुढे किंवा मागे असू शकते, त्यामुळे स्थानिक पंचांगातील वेळ एकदा नक्की तपासा. श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेले चंद्रदर्शन शुभ मानले जाते आणि घरात सुख समृद्धी आणि मंगलमय वातावरण निर्माण होते. संकष्टी चतुर्थी हा केवळ उपवास नसून श्रद्धा, संयम आणि श्री गणेशावरील विश्वास व्यक्त करण्याचा दिवस आहे. या 3 जुलै 2026च्या संकष्टी चतुर्थीला आपण सर्वांनी मनापासून श्री गणेशाची आराधना करूया. तुमच्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि मंगलमय दिवस येवोत, हीच श्री गणेश चरणी प्रार्थना करते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशा धार्मिक आणि सांस्कृतिक माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.